तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपल्या सिंगापूरमधला आजचा 5वा दिवस आहे आणि आज मी जाणार आहे मस्त शॉपिंगसाठी। तर शॉपिंगसाठी आपण कोणत्या कोणत्या प्लेसेसवरती जाऊ शकतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इकडे एक लिटिल इंडिया म्हणून एरिया आहे, तर तिकडे भरपूर इंडियन फूड पण मिळतं आणि शॉपिंगसाठी पण भरपूर आहे। त्यानंतर एक बुगीज लेन म्हणून आहे, तर बुगीजला पण जाणार आहे मी। तर हे सर्व तुम्हाला मी आज दाखवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला। आणि पाठीमागे आमचं हॉटेल आहे हॉलिवूड 81 म्हणून, भरपूर मोठं हॉटेल आहे आणि एरिया पण चांगला आहे। इकडून थोडंसं पुढे गेलं का लगेच बस स्टॉप आहे, त्याच्यामुळे बस स्टॉपने पटकन जाता येतं कुठे पण जायचं असेल तर। आणि मेट्रो स्टेशन पण 1 किलोमीटर लांब आहे, कधी समजा मेट्रो स्टेशनला उतरलं तर काही नाही, पायी पायी चालत 10-1 मिनटामध्ये पोहोचून जातं हॉटेलला। तर जाऊयात आता पुढे, तुम्हाला मी सर्व दाखवतो। तर बसमध्ये बसलो आहे, डबल डेकर बस आहे इकडे। तर बसची कनेक्टिव्हिटी एकदम मस्त आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे। दर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी बस येतात आणि वेगवेगळ्या नंबरचे असतात। गुगलवर तुम्ही टाकलं तर लगेच येऊन जातं कोणत्या नंबरच्या बसने जायचं आहे आणि ते लाईव्ह पण दाखवत असतं कंटिन्यू की आपला स्टॉप कुठे आहे, त्याच्यामुळे एवढं टेन्शन नसतं। बेस्ट आहे एकदम कनेक्टिव्हिटीसाठी बस। तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो, पूर्ण ग्रीनरी इकडे। तर आता आलेलं लिटिल इंडियाला, मला दाखवत आता आल्या आल्या इकडं आपल्याला भाजीपाला दिसायला सुरुवात झाली आहे। कोबी, दोडके, कांदे, बटाटे आले बघा केवढं मोठं आहे। हे बघा, $3 आहे एवढं लसूण। हे बघा, हे लसूण $3 म्हणजे 180 रुपयाला आहे। 5 लसूण आहे, 4 पीस दिले तिथं। नंतर சாரதா வெஜ் ஸ்மார்ட் 31 வீராசாமி $30க்கு காய்கறிகள் வாங்கினால் 1 லிட்டர் சன்ஃப்ளவர் ஆயில் இலவசம்। துல்லியமான எடையில் குறைந்த விலையில் தரமான காய்கறிகள் கிடைக்கும்। இங்கு முதல் மாடியில் பிளாஸ்டிக் பொருட்கள், பாத்திரங்கள் மற்றும் வீட்டு உபயோகப் பொருட்கள் बघा सगळा लिटिल इंडिया एरिया आहे आणि सगळे जुन्या काळाचे घर आहे इकडे, कारण की सगळ्यात ओल्ड सिंगापूर आहे, त्याच्यामुळे इथे सर्व असं दिसेल तुम्हाला। हिस्टॉरिकली खूप महत्त्व आहे एरियाला। बाकी इकडचे लोक म्हणजे आधी इंडियन होते, आता इकडचे मले लोक आहे, तर तेच राहतात। मलेशियामध्ये पण मले लोक आहे आणि आपले इकडे सिंगापूरमध्ये पण आहे मले लोक आहे, तमिळ बोलतात हे सर्व। तर यांना आता म्हणजे आता इंडियन पण नाही बोलता येणार, कारण की खूप वर्षांपासून ते इकडेच राहत आहे, यांच्या पिढ्यानपिढ्या इथंच आहे। पण मग ते सगळं आपलं साऊथ इंडियन खातात। त्याच्यानंतर मंदिर वगैरे पण आपल्याच देवांचं आहे इकडे, तुम्हाला समोर दाखवतो मी। ते पूर्ण साऊथ इंडियन इन्फ्लुएन्स आहे। समोर बघा, ते समोर मंदिर आहे। तर हे बघा, चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे, तर इकडे सर्वच मिळतं, जेवढं पण इंडियन आहे तेवढं सर्व मिळतं। मोस्ट ऑफ साऊथ इंडियन जास्त बघायला मिळेल तुम्हाला फूड, नॉर्थ इंडियन वगैरे पण आहे। तर आता बिर्याणी खातो मस्त। तर लिटिल इंडियाला आल्यावर तुम्हाला इंडियन फूडचे भरपूर ऑप्शन मिळतील आणि लिटिल इंडिया जास्त लांब पण नाही आहे, 10-15 मिनिटात पोहोचून जातं, त्याच्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला जेवणाचं। तर आता मस्त बिर्याणी खातो आणि बाकीचं दाखवतो तुम्हाला। तर आज संडे आहे, तर सर्वांना सुट्टी वाटते इकडे, मस्त सकाळी सकाळी सगळे बिअर पित आहे, बिअर आणि बिर्याणी। 4 जणांनी तर 10-15 बिअर संपवल्या होत्या, मस्त आरामात बसून चालू आहे कार्यक्रम। बिर्याणी खरंच मस्त होती। शॉपिंग करण्यासाठी भरपूर आहे इकडे, तुम्हाला खेळणे वगैरे, प्लेन आहे, भरपूर सुपर मार्केट्स आहे इकडे, सगळे छोटे छोटे। पूर्ण प्रॉपर इंडियामध्ये आल्याचा फील होतो इथे, कपडे वगैरे सर्व आहे, कारण इकडे खूप लोक राहतात आपले। फ्रीज मॅग्नेट आहे, तरी सोन्याचं दुकान आहे, सोन्याच्या दुकानात गर्दी बघा किती आहे, जबरदस्त पब्लिक आहे इथं। एवढे लोक सोनं घ्यायला
मध्ये बघितलं ओरिजिनल सोन्याचं दुकान आहे आणि असं सोनं घेत आहे जसं भाजीपाला घेत आहे लोक. एक माणसाने डायरेक्ट 5-5, 6-6 आयटम घेतलेले सोन्याचे. म्हणजे पहिल्यांदा पाहिलं मी एवढं सोन्याबद्दल क्रेज. आणि आपल्या इंडियाच्याच रेटनुसार इकडं सोनं, तरी पण एवढं घेत आहे लोक. पूर्ण लिटिल इंडिया आहे. भरपूर आहे इकडे, शॉपिंगसाठी भरपूर आहे. तर इकडे टेक्का मार्केट आहे. खाली पूर्ण फूडचं आहे आणि वरती पूर्ण शॉपिंगचं आहे. फुल गर्दी आहे आज इकडे. आज संडे असल्यामुळे सुट्टी सर्वांना, त्याच्यामुळे मस्त जेवण वगैरे करायला आले इकडे. तर हे बघा इकडे सर्व कपडे वगैरे मिळतात. लेडीजचेच आहे सर्व इकडे, कुर्तीज वगैरे. पूर्ण मोठं शॉपिंग मार्केट आहे. सिंगापूरमध्ये शॉपिंग करायची असेल तर भरपूर ऑप्शन आहे इकडे लिटिल इंडियामध्ये. सगळं आपलं इंडियनच दिसेल तुम्हाला. हे बघा मशीनवरती शिवून वगैरे देतात. $10 आहे, $15 आहे, $22. सगळे असेच आहे. $10, $20. हे कानातले वगैरे $5 आहे. मोठे मोठे शॉप्स आहे सर्व. तर आता लिटिल इंडिया तर फिरून झालेलं आहे. भरपूर गोष्टी इकडे, मंदिर आहे, त्याच्यानंतर शॉपिंगसाठी भरपूर आहे. हे टेक्का मार्केटला पण तुम्ही येऊ शकता. फूड वगैरे पण मस्त इंडियन फूड आपल्याला ट्राय करायला मिळतं, बिर्याणी वगैरे सर्व. आता इकडून अजून एक बुगीज लेन म्हणून आहे, तर ते पण शॉपिंगसाठी चांगलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा थोडं प्रीमियम आहे ते अजून बुगीज लेन. तर आता बुगीज लेनला जाऊ आपण. तर लिटिल इंडियापासून एक पुढच्या स्टॉपला आहे मेट्रो स्टेशन आहे इकडे लिटिल इंडिया. तर ते मेट्रो स्टेशनने तुम्ही जाऊ शकतात. तर डायरेक्ट बुगीज लेनची मेट्रो भेटेल तुम्हाला. आणि मेट्रोपासूनच अंडरग्राऊंड डायरेक्ट बाहेर निघालं की डायरेक्ट बुगीज लेनचं मार्केट आहे. तर ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा आता इकडं आलो आहे बुगीज जंक्शनला. तर मेट्रो स्टेशन डायरेक्ट घेऊन येतं आपल्याला इकडे बुगीज जंक्शनला. तर इकडेच सर्व बुगीज लेन वगैरे सर्व इकडेच आहे. तुम्हाला दाखवतो मी एक एक. आधी मस्त कॉफी पितो. बसतो थोड्या वेळ. तर आता आलेलो आहे बुगी स्ट्रीटला. हे बघा बुगी स्ट्रीट. फुल गर्दी आहे मध्ये. तर तुम्हाला दाखवतो इकडे काय काय मिळतं. $10 3. तर मित्रांनो 2-3 फ्लोअरचं मार्केट आहे आणि इकडे सगळ्या गोष्टी स्वस्त आहे एकदम. म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाकीचं जर ठिकाणी बघितलं तर इकडे स्वस्त आहे थोडंसं. स्वस्त म्हणजे यांचं डॉलरमध्ये असतं त्याच्यामुळे थोडंसं महागच असतं आपल्या इंडियननुसार. पण बाकी ठिकाणपेक्षा इकडे जास्त स्वस्त आहे. तर इकडे तुम्हाला सुवेनियर वगैरे घ्यायचे असतील किंवा गिफ्ट्स वगैरे घ्यायचे असेल कोणाला तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता. पण यांचं स्वस्त म्हणजे असंच असं सर्व $8, $10, $15 असं सुरू होते सगळं. तर इकडे येऊ शकतात तुम्ही. भरपूर मोठं आहे. तर तुमचं 2-1 तास तर आरामात जातील फिरता फिरता. तुम्हाला दाखवतो मी अजून.
तर मित्रांनो आता इकडून निघून आम्ही चायना टाऊनला चाललो आहे. तर इकडे भरपूर काय काय होतं, बुगीज लेन होतं, बुगी स्ट्रीट होतं, बिगूस प्लस होतं, जे भरपूर आहे. आणि हे बघा यांचं इथलं मेट्रो स्टेशन बघा किती मस्त आहे, पूर्ण अंडरग्राऊंड असतं यांचं हे सर्व. तर असे स्टेशन आहे, त्याच्यानुसार आपण जाऊ शकतो. ऑलरेडी आम्ही 2-3 मजले खाली आलेलो आहे आणि याच्या खाली पण आता यांचं परत एक मेट्रो स्टेशन आहे खाली आहे बघा, म्हणजे फ्लोअर वाईज ट्रेन जातं डायरेक्ट. तर चायना टाऊन पण एक मार्केट आहे, तर ते पण आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे. तर चायना टाऊनच्या स्टेशनला आलेलो आहे. तर इथे जवळच चायना टाऊन आहे, पण इकडे अचानक पाऊस सुरू झाला. एवढे दिवस पाऊस नाही आला, पण आज अचानक पाऊस सुरू झाला. तुम्हाला दाखवतो मी. कॉफी घेतली मी, कॉफी पितो. पाऊस थांबला का मग आपण चायना टाऊन पण फिरू, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर हे चायना टाऊन कॉम्प्लेक्स आहे आणि हा बघा पूर्ण चायना टाऊन एरिया आहे. आता हा पण लिटिल इंडिया सारखंच दिसतोय मला, हे बिल्डिंगचे स्ट्रक्चर वगैरे. खूप मोठं आहे चायना टाऊन. हे बघा इकडे अजून एक मोठी लेन आहे. तर इकडे पण सगळं शॉपिंगचंच आहे. तुम्हाला जेवढं पण घ्यायचं असेल तेवढं सगळं शॉपिंगचंच आहे. सुवेनियर वगैरे, त्यानंतर सगळ्या जेवढं पण चायनीज गोष्टी त्याच तिकडे बघायला मिळते सर्व. बाकी सिंगापूर एवढं सेफ आहे. आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या इथं होतो, तर बाहेर बसलं मी 13 कॅमेरे मोजले. एवढे कॅमेरे इकडे, म्हणजे तुम्ही काहीच करू नाही शकत इकडे चुकीचं. तर तेवढं एक चांगलं आहे इकडे. तुम्ही चोरी वगैरे काहीच नाही करू शकत, डायरेक्ट जेल आहे इथे चोरी करणाऱ्यांना. आणि प्रत्येक ठिकाणी ते लिहिलेलं असतं, कारण इथले शॉप्स वगैरे डायरेक्ट ओपनमध्ये ठेवलेलं असतं वस्तू, आणि ओनरचं लक्ष पण नसतं. पण कोणी हात पण लावत नाही त्यांना, असे कोणी खिशात पण टाकत नाही छोट्या छोट्या गोष्टी, कारण पकडलं तर मग कामच झालं डायरेक्ट. तर हे बघा इकडे सगळ्या $1 आहे गोष्टी. आणि इंडियन म्युझिक लावलं आहे मस्त इकडं. चायनीज शॉप आहे, मस्त आपले गाणे चालू आहे. मित्रांनो फायनली सगळीकडे फिरून आलो आहे आम्ही, शॉपिंग वगैरे केली आणि आता इंडियन रेस्टॉरंटला आलो आहे परत, लिटिल इंडियाला. तर हे बघा मस्त थाळी ऑर्डर केली मी. आता मस्त ही थाळी खातो आणि मस्त हॉटेलला जाऊन झोपतो. आता खूप जमलो आहे, आज 10 किलोमीटर चालणं झालं. तर तुम्ही जर कधी आले इकडे शॉपिंगला तर असंच एवढंच वेळ लागणार आहे आणि एवढंच चालणं होईल, कारण की भरपूर इथे शॉपिंगसाठी फक्त. आणि जाणवत नाही एवढं चालल्यावर पण, कारण भारी वाटतंच इकडे सगळं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.